गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। कामधेनु सेवा परिवार आयोजित भाऊबीज समारंभास माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब उपस्थित राहिले। समाजातील अद्वितीय असा हा सोहळा यंदा मोठ्या उत्साहात पार पडलाय। अकाली वैधव्य आलेल्या भगिनी, वीरमाता, वीरपत्नी, आजी माजी जवानांच्या माता पत्नी अशा समाजातील धैर्यशील स्त्रियांचा सन्मान या कार्यक्रमातून करण्यात आलाय। या प्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की अकाली वैधव्य आलेल्या भगिनी या एकट्या नाहीत, त्यांच्या पाठीशी संपूर्ण समाज खंबीरपणे उभा आहे। या सोहळ्याने मागील 17 वर्षांपासून समाजात एकतेचा आणि संवेदनशीलतेचा आदर्श निर्माण केलाय। महाराष्ट्राने उपक्रमाची दखल घ्यावी आणि प्रेरणा घ्यावी। कार्यक्रमाचे संस्थापक व प्रमुख आयोजक समाजभूषण डॉक्टर लक्ष्मण आसबे यांनी सलग 17वे वर्ष हा भाऊबीज उपक्रम सातत्याने राबवून समाजसेवेचे एक नवे उदाहरण घालून दिले। इंदापूर तालुक्यासह पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, अहमदनगर आदी जिल्ह्यातील विधवा भगिनी, जवानांचे कुटुंबीय तसेच विविध सामाजिक संस्था यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। देव आपली काळजी घेत असतो, त्यामुळे जीवनात आलेल्या संकटांना धैर्याने सामोरे जावे, डगमगायचे नाही असा संदेश देत हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित भगिनींना आत्मविश्वास दिलाय। कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल माननीय पाटील यांनी समाजभूषण डॉक्टर लक्ष्मण आसबे व त्यांची संपूर्ण टीमचे मनपूर्वक अभिनंदन केलंय। शेवटी सर्वांना त्यांनी दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या। एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी संजय चांदगुडे, शिरूर। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।